श्लोक 26. मायेचयो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान् समतीत्येतान् ब्रह्मभूयाय कल्पते. अर्थ, जो माझी म्हणजे परमेश्वराची एकनिष्ठेने किंवा एकनिष्ठ भावाने सेवा करतो तो ह्या गुणांचे उल्लंघन करून ब्रह्माचे महत्त्व प्राप्त करण्यास योग्य ठरतो. विवरण: जो परमेश्वराची अनन्य भावाने भक्ती करतो तो या गुणांना मागे टाकतो व ब्रह्मभाव प्राप्त करतो असे भगवंत सांगत आहेत. असा हा भक्त स्वतःला भगवंतापासून कधीच वेगळा समजत नाही आणि हाच अनन्य भाव ईश्वराची खरी सेवा असू शकते. कारण अशी विश्वसेवा सर्वांना सुख देणारी आहे. अशी ही भक्ती करणाऱ्याला गुणाचे अतिक्रमण करावेच लागत नाही. त्यासाठी त्याला दुसरी कोणती साधना करायची सुद्धा गरज नसते. तर त्याचा तो अनन्य सेवाभाव लक्षात घेऊन भगवंत स्वतःहूनच त्याच्यावर कृपा करतात आणि तो आपोआपच गुणातीत होतो किंवा त्याचेकडून गुणाचे अतिक्रमण घडते. 12व्या अध्यायात भगवंतांनी असे सांगितले आहे की तेषाम अहम समुद्धरता. असा हा गुणातीत किंवा हा जो एकमेव अनन्य भक्त आहे त्याचं वर्णन भगवंतांनी केले आहे. इथे अव्यभिचारी भक्ती सांगितली आहे. म्हणजे एकच एक परमात्मा किंवा आत्मा सोडून इतरांची भक्ती करणे म्हणजे भगवंताशी एकनिष्ठ नसणे आणि हाच व्यभिचार आहे. म्हणून प्रत्येकाने आत्म्याची भक्ती करावी, प्रत्येकातील आत्मा ओळखून त्याची भक्ती करावी. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोगू निश्चित जाण माझा. ते चित्ताने भगवंताचे झालेले असतात. त्यांचे मनामध्ये भेद नावाची गोष्ट शिल्लक राहिलेली नसते. एकच परब्रह्म सर्वत्र भरून राहिलेले आहे हे ते ओळखून भेदाभेद न मानता भक्ती करतात व शेवटी ब्रह्मपद प्राप्त करून ब्रह्मीभूत होतात. जो भक्त अनन्य होऊन भक्ती करतो तो त्रिगुणापलीकडे जातो. भगवंत गुणातीत आहे. तो आपल्या भक्ताला सुद्धा तसेच करतो. गुण त्यांचे अधीन असतात. देवाचे सगुणत्व या 3 गुणासह नाही, तर सगुण म्हणजे ज्यामध्ये असीम असे ऐश्वर्य, माधुर्य, सौंदर्य, औदार्य असे अनेक दिव्य गुण सदैव विद्यमान असतात, तो सगुण. भगवंताकडून सात्विक, राजस व तामस क्रिया होतात, पण त्या गुणांचे प्राबल्य त्यांचेवर असल्यामुळे होत नाहीत, तर विश्वकल्याणासाठी हा भगवंत तशा क्रिया गुणांना आपल्या अधीन ठेवून घडवून आणतात, असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबू.